नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा कुलकर्णी, MD आयुर्वेद, श्री विश्व स्वस्ती एन्श्युअरिंग युअर हेल्थ विथ इंटिग्रिटी ऑफ आयुर्वेद मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत आयुर्वेद मोरपिसाविषयी काय सांगतो. मोरपिस सुद्धा औषधी आहेत हे आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहिती नसेल. तर पाहूयात औषधी गुणधर्म काय काय आहेत. मोरपीस जसे दिसायला सुंदर तसंच ते अत्यंत उपयुक्त आहे. त्यामध्ये असणारे हिरवे, जांभळे, सोनेरी असे डोळे ते नीट काढून त्याची राख ती औषधात वापरली जाते. ती जाळून त्याची राख करतात जी औषधी आहे. याला म्हणतात मयूर पिच्छा भस्म किंवा मयूर पिच्छा मशी. याचा उपयोग म्हणजे विशेषतः प्रेग्नन्सी मध्ये होणारी मळमळ याच्या चाटणाने थांबते. खोकला, स्वरभेद म्हणजेच घोगरा किंवा बसलेला आवाज याच्यावरचं उत्तम औषध म्हणून ही मशी ही आयुर्वेदिक वैद्य आपल्या रुग्णांना देत असतात. यासोबतच ही राख जी असते ती भूक वाढवणारी आहे. लहान मुलांना होणारे जंत, पोटफुगी, पोटदुखी हे त्रास ही मशी वापरून आपल्याला टाळता येऊ शकतात. पोटाच्या आजारात पिंपळी नावाच्या चूर्णासोबत, त्यानंतर आवाज बसला असेल किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे आवाज जर घोगरा असेल तर साखरेचा पाक करून बेहडा नावाच्या वनस्पती सोबत त्याच्या चूर्णासोबत ही मशी ही औषधात वापरली जाते. निश्चितच आजच्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला मोरपीस सुद्धा औषधी आहे हे माहिती व्हावं. याचा डोस, याचा सेवन काल हा तुमच्या नजीकच्या आयुर्वेदिक वैद्याकडनं माहित करून मगच याचा वापर औषधात करणं केवळ वैद्यकीय सल्ल्याने हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पक्षाघात म्हणजे अर्धांग वायू झाला असताना या म्हशीपासून तेल बनवून वापरलं जातं. त्यामुळे लुळे पडलेले अंग हे सावरून त्यात ताकद यायला मदत होत असते. अशा इंटरेस्टिंग फॅक्ट्स करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.